हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी, दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी। वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। सुतोवाच अथ तुम सुखमासेन उपासितं ब्रह्मवाह देवर्षि प्राह विप्रशिं वीणा पाणी स्मयन निव। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात। याप्रमाणे भगवान वेदव्यास सचिंत विचार करत बसलेले सरस्वती नदीच्या तटाकावर। हा विचार स्वार्थाचा नाहीये, हा विचार स्वतःच्या जीवनाबद्दलचा नाहीये। ते तर मुक्तच झालेले, ते तर या संपूर्ण संसाराच्या पलीकडे पोचलेले। पण समाजाचं कसं व्हावं, समाजाची काळजी त्यांना वाटते। समाज हा अंध आहे, तो अज्ञानामध्ये आहे। त्यांच्यासाठी एवढं केलं पण अजून तो का सुधरत नाही? समाजामध्ये अजून काय काय सांगितलं त्यांनी की मी ज्ञान व्हावं म्हणून एका वेदाचे 4 भाग केले, त्याप्रमाणे 4 शिष्यांना ते दिले, त्यांच्यापासून शिष्यशाखा निर्माण झाल्या। त्याचप्रमाणे मी स्त्रीशूद्र द्विजबंधूनाम, स्त्रियांसाठी शूद्रांसाठी, त्याचप्रमाणे जे पतित आहेत स्खलित आहेत त्यांच्यासाठी। अहो थोडक्यात जो समाजगट हा दुर्लक्षित आहे, अलक्षित आहे, जो समाजगट मुख्य प्रवाहात नाही, त्याच्यासाठी मी एवढं ज्ञान भांडार उभं केलं। महाभारताची रचना केली। महाभारताची रचना केली त्याचं कारण काय तर इति भारतमाख्यानं कृपया मुनीना कृतम। महाभारत लिहिलं, लोकांना कर्म कळावं, कर्माचे प्रकार कळावेत, धर्म कळावा, ज्ञान कळावं, नीती कळावी, त्याचप्रमाणे कसं वागावं समाजात, व्यवहार कळावा, ज्याच्यासाठी भारत लिहिलं। आणि हे भारत म्हणजे 5वा वेद आहे। एवढं सगळं केलेलं असताना समाज अजून मूळ चांगल्या अशा प्रकारच्या धर्मपंथावर आलेला नाही। काय कारण असेल? ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न च कच्चित् शृणोति मे। व्यास महर्षी म्हणतात, मी हात वर करून म्हणतोय, अहो माझा ऐका, मी काय सांगतोय ऐका, पण कोणी माझा ऐकायला तयार नाही। कशामुळं? अहो लोक म्हणतात म्हाताऱ्याचं काय ऐकायचंय, ते आपलं बोलतच राहतो। अहो म्हाताऱ्याचं ज्ञान बोलतं। म्हातारा आहे म्हणजे तो वयाने म्हातारा आहे, पण ज्ञानाने सुद्धा वृद्ध आहे, अनुभवाने वृद्ध आहे, अनुभवाने श्रेष्ठ आहे। त्याचं काही ज्ञान घ्या, पण नाही। ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष। स्वतः व्यास महर्षी म्हणतात की मी एवढं लोकांना ओरडून सांगतोय, लोक धर्माने वागत नाही। लोकांना सुख पाहिजे पण धर्म नकोय। सुख पाहिजे माणसाला, सुख कोणाला नकोय? सुखार्था सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तयः। सुखासाठी सगळे मत प्रगट झाले, सगळे प्रवाह, सगळे विचार सुखासाठीच प्रगट झालेत। पण सुखंतु न विना धर्मः, धर्माशिवाय सुख नाही। पण धर्म कोणाला नकोय? आणि मी तर एवढे आचार धर्म सांगितले, विचार धर्म सांगितले, या धर्माने कसं वागावं, प्रवृत्ती धर्म सांगितला। हे लोकांना प्रवृत्तिकारक, लोकांची धर्माची प्रवृत्ती व्हावी म्हणून धर्मातून काय प्राप्त होईल? सुख प्राप्त होईल।
आनंद प्राप्त होईल, स्वर्ग प्राप्त होईल, पुत्र पौत्रादी सिद्धी, पुत्र पौत्रादी सुख तुम्हाला प्राप्त होईल असं सांगितलं. पण लोक ऐकत नाही. आणि चातुर्होत्र विधामेवाह, चातुर्होत्र सांगितलं. चातुर्होत्र म्हणजे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र या 4 वर्णासाठी वेगवेगळे धर्म सांगितले. ब्राह्मणांनी कसं वागावं, क्षत्रियांनी काय करावं, वैश्यांनी काय करावं, शूद्रांनी काय करावं हे सांगितलं. पण किंच स्त्री शूद्रे ते द्विजबंध वस्त्रे वर्गीकरणेष्वेव मादस्ते श्याम. त्रैवर्णिकांच्यासाठी आहे, पण स्त्री आणि शूद्रांना काहीच नाही. म्हणून त्यांना मी त्यांच्यासाठी सुद्धा कर्मरूपे श्रेयसी श्रेया, कोणतं कर्म करावं ते सांगितलं. कोणतं कर्म आहे त्यांना उपकारक आहे ते सांगितलं. आणि त्याच्यासाठी भारत लिहिलं. त्याचप्रमाणे नाती प्रसिद्ध हृदय आणि विचार करू लागले, काय कारण असेल की माझ्या अंतःकरणामध्ये समाधान का नाही लाभलं अजून. लोक मला काही म्हणत नाहीत, पण मलाच स्वतःला असं वाटतं की नाही, अजून मला समाधान मिळालं नाही. मला अंतःकरणामध्ये काहीतरी परिपूर्ण झालंय असं वाटत नाही. मी अपूर्णच आहे, मी अजून काही केलं नाही, मला अजून काही करायचं शिल्लक राहिलंय असंच वाटतं. चित्ता प्रसत्तौ हेतुम वितर्कयन, चित्ताला प्रसन्नता का नाही. मी एवढं करून सुद्धा मला चित्ताला प्रसन्नता नाही. का बरं, काय कारण असेल बरं. तुम्ही म्हणाल चित्त प्रसन्न करण्यासाठी मी काही कमी स्वतः जप तप केलेत का. नाही, मी सगळे जप केले, तप केले. धृतव्रते नाही मया, मी स्वतः अनेक तपश्चर्या केल्यात, अनेक व्रत आचरणात आणली आहेत, अनेक व्रत केलेत. छंदांशी गुरवोग नयहा, मी स्वतः वेदांचा अभ्यास केलाय, उपनिषदांचा केला, गुरुचा देखील मी आदर केला, गुरुकडून ज्ञान घेतलं आणि अग्नीची उपासना केली. मी एवढं सगळं करतोय म्हणजे मी कमी असं नाही. मी या ठिकाणी सगळं काही आचरण शुद्धता माझ्यामध्ये आहे. असं नाही की नुसते लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण आतून कोरडे पाषाण, असंही नाही. मी सगळ्या प्रकारच्या आचाराची शुद्धी पाळलेली आहे. सगळे व्रत नियम यम हे सगळे परिपालित करतोय. त्याचप्रमाणे अग्निहोत्र करतोय, तसंच वेदांचं पारायण करतो. मानिता निर्वेलिकेन गृहीतम च अनुशासनम, त्याचप्रमाणे निर्वेलिकेन ते म्हणतात की मी एवढं सगळं करत असताना माझ्या अंतःकरणामध्ये अजूनही समाधान का नाही. मी सर्व प्रकारच्या गोष्टी करत असताना परिपूर्णता माझ्या अंतःकरणात का वाटत नाही. ते म्हणतात या ठिकाणी मला काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं, मी काहीतरी केलं नाही असं वाटतं. मी सगळ्या गोष्टी केल्या आणि निर्व्यलिकेनं निष्कपट बुद्ध्या मानिता पूजिता. निर्व्यलिकेनं शब्दाचा अर्थ देत असताना या ठिकाणी टीकाकारांनी काय म्हटलंय, निष्कपट बुद्ध्या मानिता पूजिता. निष्कपट भावनेने, मनात काही हेतू ठेवून, मनात काही कोणाचं अकल्याण करून असं काहीच केलं नाही. सगळ्यांना समाधान मिळावं, सगळ्या समाजाच्या दृष्टिकोनातून मी विचार केलाय. काही एकाच गटाला, एकाच वर्गाला काही प्राप्त व्हावं अशी माझी भावना नाही. मी सर्वांसाठी समान आहे. मग देहे देहे भव आत्मा जीवो वस्तुतो विभू परिपूर्ण एव. पण असंपन्नता माझ्या मनामध्ये का निर्माण झाली. ब्रह्मवर्चस्वी, बरं मी ब्रह्मवर्चस्वी आहे. ब्रह्मवर्चस्वी म्हणजे श्रवण अध्यापन यामध्ये मी केलेलं आहे. मी ज्ञान संपादन केलं, अध्यापन संपादन करून अध्ययन केलं, अध्यापन करतोय आणि त्यामधून उत्कर्ष साथ प्राप्त करतोय. माझ्यामध्ये ती तेजस्विता प्राप्त झालेली आहे. ब्रह्मवर्चस्व समीरापुष्टी ही ब्रह्मवर्चस्व म्हणजे सगळ्या प्रकारचं तेजस्विता, ब्राह्मणामध्ये असणारी तेजस्विता. जप तप अनुष्ठान हे सगळं करून जी तेजस्विता प्राप्त होते ती माझ्यामध्ये आहे.
पण मग मला असंपन्नता, असंपन्नता म्हणजे अपूर्णता, अपूर्णता अंतःकरणामध्ये अजूनही एक प्रकारची न्यूनता वाटते. बरं, ते काही कोणी म्हणत नाही मला तुम्ही कमी आहात, पण माझ्याच मनाला असं वाटतं की नाही, मी कुठेतरी कमी आहे, मी कुठेतरी न्यून आहे, मी कुठेतरी या ठिकाणी कमी पडलो आहे. मला स्वतःलाच त्याबद्दलचे खेद वाटू लागलेला आहे. आणि मग ते म्हणतात की का बरं, अथापि बत मेदत, मला स्वतःला असंपन्न इवा भाती ब्रह्मवर्चस्व सत्तमा. मी ब्रह्मवर्चस असून सुद्धा मला असंपन्नता वाटते, अपूर्णता वाटते. अपूर्णता ही यापरी मजला जरी बुडवी शोकी. माणूस अपूर्ण आहे, माणूस काही परिपूर्ण नाही आहे, परिपूर्ण ईश्वर आहे. तसं म्हटलं तर व्यास महर्षी हे कलावतारच आहेत, भगवंताचेच अवतार आहेत. भगवंताचे अवतार अपूर्ण असू शकत नाही. पण मग आपण कमी आहोत, आपण अपूर्ण आहोत ही जाणीव इथं का निर्माण झाली? ते म्हणतात मी समाजाचं परिपूर्ण कल्याण करू शकलो नाही असं मलाच वाटतंय. असंपन्न वा भाती किंवा भागवता धर्मा न प्रायण निरूपिता. त्यांना कळालं, खरं म्हणजे त्यांना कळालं की मी कुठे कमी पडलो, पण आपल्या स्वतःला स्वतःचं जे न्यून आहे ते कळत नसतं, लोकांनी सांगावं लागतं. आपल्या स्वतःला आपण जरी किती विचार केला तरी सुद्धा, किती ज्ञानी असला तरी त्याला स्वतःचं परीक्षण करता येत नाही. आत्मपरीक्षण म्हणतात त्याला, आत्मपरीक्षण. स्वतःचा शोध घेणे, हे आत्मशोध, आत्मपरीक्षण हे स्वतःचे स्वतःला करता येत नसतं. वाटतं, पण खरं आहे का खोट आहे याचा त्याला अंदाज येत नाही, किंवा याचा निर्णय तो स्वतः करू शकत नाही. म्हणून किंवा भागवता धर्मा न प्रायेण निरूपिता असं म्हणतात. का असं असेल कारण मी भागवत धर्म सांगितला नाही, असं आहे का कारण की ज्यामुळं माझ्या मनाला अशांतता वाटते? मी भागवत धर्म सांगितला नाही का? भारत सांगितलं, भारतामधून आख्यानं सांगितले, नीती सांगितली, त्याप्रमाणे प्रवृत्ती सांगितली, पण भागवत धर्म सांगितला नाही. आता या ठिकाणी भागवत धर्म म्हणजे काय हो? भागवत धर्म म्हणजे काय? तर भागवत धर्म म्हणजे निःश्रेयस प्राप्त करून देण्याचा धर्म. भागवत धर्म म्हणजे भक्तिप्रधान धर्म, ज्यातून भक्तियुक्त अंतःकरण निर्माण होईल, ज्यातून भक्ती प्रगट होईल, भगवंताचे आख्यान कथा ज्यातून भक्तिरस ओथंबून वाहील. आणि भागवत म्हणजेच भक्ती. भागवत हा भक्तीचा ग्रंथ आहे. भागवत हे भक्तीचं शास्त्र आहे. आणि भागवत म्हणून भक्ती ही कशी आहे? तर ती भक्ती अंतःकरणात जेव्हा उद्दीपित होते, अंतःकरणात जेव्हा प्रगट होते, तेव्हा ही भक्ती कशी असते? तर यात आधी सूत्र आणि नंतर आचार असं नसतं. मग कशी असते? ती प्रेमस्वरूप असते. या ठिकाणी भागवत धर्म म्हणजे काय? भागवत धर्म म्हणजे प्रेम, भक्तीचा, प्रेमाचा धर्म मी सांगितला नाही. भगवंतावरचं निस्सीम प्रेम काय असतं ते मी सांगितलं नाही. आणि म्हणून अनुभव रूप भक्ती कशी प्राप्त करावी, अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय कसा होतो, अंतःकरणात भक्तीच्या प्रेमातून भक्त चरित्र कसे प्रगट होतात, भक्तिविषयक उद्गार कसे प्रगट होतात, हे मी सांगितलं नाही. आणि ही शिकवता येणारी गोष्ट नाहीये. प्रेम काही शिकवावं लागतं का? नाही. प्रेम असं करावं म्हणून त्याच्या शाळा नाही आहेत, त्याच्या ट्युशन्स नाही आहेत. ती इंट्युशन आहे. प्रेम हे ट्युशनमधून येत नाही, ते इंट्युशनमधून येतं. इंट्युशन म्हणजे अंतःप्रेरणा. ही अंतःप्रेरणा भक्तीची असते. अंतःप्रेरणेतूनच भक्ती येते. झरा जो असतो आतमधला, मुळीचा झरा, आतमधला झरा, हा
आतमध्येच असतो, झरा बाहेरून नसतो. बाहेरून प्रवाह येऊन मिळतो, पण झरा आतलाच असतो. हा जरा आतमधला जो झरा आहे तो भक्तीचा आहे. आणि म्हणून द्रुतस्य भगवत धर्मा धारावाहिकं गता सर्वेशे मानसो वृत्तीर भक्तिर्यभिधीयते. या ठिकाणी भक्ती रसायन सिंधूमध्ये असं म्हटलेलं आहे की द्रुतस्य भगवत धर्मात, भगवंताच्या बद्दल मनामध्ये प्रेम निर्माण होणं, त्याची धारावा हा एकंगता, धारावाहिकता. धारावाहिक म्हणजे अखंड, सतत, तैलधारावत. द्रुतस्य भगवत धर्मात, भगवंताच्या धर्माने गतिमान असलेली आणि अखंड असलेली सतत धारा जी वाहते, अशी मनोवृत्ती म्हणजे भक्ती. आणि अशी भक्ती ज्याच्यात सांगितली तो भागवत धर्म, अशी भक्तीची व्याख्या सांगितलेली आहे. त्यामुळे भागवत धर्माच्या आचरणामुळं, भगवंताच्या गुणलीला यांच्या श्रवणामुळं द्रवीभूत झालेल्या चित्ताची भगवंताकडे जी एकतानता लागते, प्रवाहित वृत्ती लागते, त्याला भक्ती असं म्हणतात. आणि ही भक्ती सुरुवातीला श्रवणातून, नंतर मननातून, निधिध्यासनातून प्रगट होते. भक्ती ही स्वयं फलस्वरूप आहे. भक्तीतून काहीच मिळवायचं नाही. म्हणून ही भक्ती कशी आहे तर कोणत्याही प्रकारच्या इच्छेशिवाय, कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेशिवाय केलेली भक्ती आहे. भक्तीतून भक्तीच मिळवायची आहे. भक्तीच साधन आहे आणि भक्तीच साध्य आहे. आत्तापर्यंत मी साधनं खूप सांगितले, पण साध्यरूप भक्ती सांगितली नाही. साधनं खूप सांगितली, पण साधनातून साध्याकडे आणि साध्य असलेली भक्ती ही कशी आहे ही मी सांगितली नाही. हरिनामाचं महत्त्व सांगितलं नाही. असं कारण असेल का? भक्त्या संजायेत भक्त्या, भक्तीनेच भक्ती निर्माण होते. हे तत्व आहे भक्तीचं. भक्तीसाठी काय करावं लागतं असा जर प्रश्न विचारला, भक्तीसाठी काय करावं लागतं, ते म्हणतात भक्तीसाठी भक्तीच करावी लागते. भक्तीसाठी भक्तीच उपाय आहे, दुसरा कोणताच उपाय नाही. तीच साधन आहे आणि तेच साध्य आहे. भक्ती प्राप्त करायची तर भक्ती हाच उपाय आहे. या ठिकाणी उदाहरण देताना त्यांनी म्हटलंय, एखाद्याला पित्त झालं, पित्त विकार झाला. कशाने झाला मग म्हणले? गोड खाल्ल्यामुळं पित्त विकार झाला. गोड खाल्लं म्हणून पित्त वाढलं. डॉक्टरकडे गेला, वैद्याकडे गेला. वैद्याने त्याला उपाय कोणता दिला? साखर खाण्याचाच उपाय दिला. ते म्हणल्या गोड खाण्यामुळं मला पित्त झालं, तुम्ही गोडच खायला सांगता. ते म्हणले पण मी सांगतो तसं खा, मर्यादित खा, प्रमाणात खा, योग्य पद्धतीने खा, त्याच्या अनुपानासह खा. म्हणजे पित्त वाढलं गोडाने, पण उपाय गोडाचाच आहे. तसं भक्ती हाच भक्ती वाढण्याचा उपाय आहे. म्हणून ते म्हणतात भक्त्या संजातया भक्त्या. भागवतकारांनीच 11व्या स्कंदात म्हटलंय की भक्त्या संजातया भक्त्या, भक्तीनेच भक्ती उदयाला येते. बिभृत पुलकांतनू. आणि जी साधनात्मक भक्ती आहे ती साध्यात्मक होते. अशी ही भक्ती मी सांगितली नाही, असा भागवत धर्म मी सांगितला नाही. हे कारण असेल का असं स्वतःलाच वाटलं त्यांना. आणि प्रिया परमहंसानाम एतद अच्युत प्रियाः. जी भक्ती परमहंसानाम, मोठमोठे मुक्त सुद्धा ज्या भक्तीकडे वळतात, असा मुद्दा आहे. या ठिकाणी ज्ञान मला खूप आहे, पण ज्ञानाने माणसाला गर्व प्राप्त होतो, ज्ञानाने मुक्ती नाही प्राप्त होत. म्हणून ज्ञानाचा देखील शेवट सांगितलाय त्यांनी. ज्ञान देखील शेवटी नष्ट झालं पाहिजे. निरंधन म्हणजे ज्याप्रमाणे अग्नी विजल्यानंतर पूर्ण इंधनालाही नष्ट करतो आणि स्वतःही नष्ट होतो, त्याला कीर्तिमुखे असं म्हटलंय. एका ठिकाणी माऊलीने शब्द वापरलाय कीर्तिमुखे. कीर्तिमुखे म्हणजे ज्याप्रमाणे हा उदाहरण त्यांनी असं दिलेलं आहे की आपल्याला कीर्तिमुख जो आहे तो त्यांनी जसं स्वतःलाच खाल्लं तैसे भेदू नाशू जाणं. ज्ञान हे नष्ट होतं
ज्ञानही शेवटी नष्ट व्हायला पाहिजे. आधी अज्ञान नष्ट व्हायला पाहिजे, नंतर ज्ञान नष्ट व्हायला पाहिजे. कसं ते म्हणतात, तैसे भेदू नाशो निजाण ज्ञानही नुरे. भेद संपल्यानंतर अज्ञान संपतं, पण ज्ञान शिल्लक राहतं. पण ज्ञानही संपलं पाहिजे. ना तरी जाणून तृण वन्हीही भिजतसे आपण. माऊलींनी म्हटलंय, ज्याप्रमाणे वन्ही म्हणजे अग्नी हा तृण जाळतो आणि स्वतःही नष्ट होतो, तैसे भेदू नाशो निजाण ज्ञानही नुरे. याप्रमाणे कीर्तिमुख शब्द वापरलाय. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया, ज्ञानी कीर्तिमुखत्व केलिया. माऊलींनी 15व्या अध्यायात म्हटलंय की ते अज्ञान ज्ञानी बुडालिया. व्यास महर्षींनी अज्ञानाचा निराश केला, ज्ञान सांगितलं, पण ज्ञानाच्या पुढे भक्ती सांगितली नाही. हा मुद्दा आहे. त्यांनी ज्ञान सांगितलं, सगळं सांगितलं, वेद उपनिषद भाष्य सगळं केलं, ज्ञान सांगितलं, पण भक्ती सांगितली नाही. कारण ज्ञान जर शिल्लक राहिलं तर ते ज्ञानाचा गर्व होतो. ज्ञान सुद्धा नष्ट व्हायला पाहिजे. ते ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया. कीर्तिमुखत्व म्हणजे काय? माऊलींनी एक प्रतिमा वापरली, कीर्तिमुख. कीर्तिमुख नावाचा काय झालं, एकदा जालंधर नावाचा एक राक्षस मोठा माजला. विष्णूला सुद्धा तो पराजित करता येईना. शेवटी विष्णूने महादेवाला सांगितलं, महादेवा एवढ्या जालंधराचा तेवढा वध कर. जालंधराचा वध करण्यासाठी महादेव यांनी प्रयत्न केले आणि महादेवाने आपल्यापासून एक कीर्तिमुख निर्माण केला आणि त्याला सांगितलं, जा रे याचा वध करून ये. कीर्तिमुख गेल्या आणि कीर्तिमुख नावाच्या एका महाकाय असणाऱ्या महापुरुषाने जालंधराचा वध केला. जालंधराचा वध केल्यानंतर तो आला. म्हणलं, महाराज मला भूक लागलीये. महादेवाला म्हटला, मला भूक लागली, एवढा सगळा परिश्रम केले, युद्ध केलं, मला भूक लागली. आता महादेवाच्या लक्षात आलं, याला जर आपण पोसत बसलो तर हा सगळं जगाला खाऊन टाकील. म्हणून महादेवाने सांगितलं, तुला भूक लागली ना, तू तुलाच खा, तू तुलाच खा. असं म्हणल्यानंतर त्याने स्वतःलाच खायला सुरुवात केली आणि फक्त मुख शिल्लक राहिलं. म्हणून आपण महादेवाच्या मंदिरात, आज सोमवारच आहे योगायोगाने, महादेवाच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर कीर्तिमुख याचा चेहरा असतो लावलेला, ते मुख लावलेलं असतं, त्याचं दर्शन घ्यावं मग महादेवाचं घ्यावं. तो जो कीर्तिमुख आहे तो कोण आहे? तो हा महादेवाने निर्माण केलेला आहे. तेव्हा कीर्तिमुखत्व झाली. जसा कीर्तिमुखाने जालंधरालाही मारलं आणि मग स्वतःलाही खाल्लं, त्याप्रमाणे ज्ञानाने अज्ञानालाही नष्ट करायचे आणि स्वतःलाही संपवायचे. आणि ते जर संपवलं नाही तर ज्ञानी माणूस सुद्धा ज्ञानाने त्याला ब्रह्म राक्षसत्व प्राप्त होतं. ज्ञानाचा अभिमान झाला, ज्ञानाचा गर्व झाला तर काय होईल? ब्रह्म राक्षसच होतो माणूस. वामन पंडिताची कथा सांगतात ना, वामन पंडित निघाले होते. जाता जाता त्यांचा मुक्काम इंद्रायणीच्या काठी पडला आणि त्या ठिकाणी एका वडाच्या झाडाखाली त्यांनी विश्रांती घेतली. रात्रीच्या वेळेला झोपले. या वेळेला वरती 2 ब्रह्मराक्षस बसलेले होते आणि त्या दोघांमध्ये गप्पा चाललेल्या होत्या. एक ब्रह्मराक्षस तिसरा आला तेवढ्यात आणि तो एका फांदीवर बसला. बसल्याबरोबर ते म्हणले, हो इथं बसायचं नाही. म्हणले, या फांदीवर तुमची जागा नाहीये. कोणाची जागा? म्हणले, ते खाली झोपलेत ना. म्हणले, त्यांची जागा आहे, वामन पंडिताची जागा आहे. वामन पंडित काय सामान्य होते का? अहो, ते महाज्ञानी होते, विद्वान होते. त्यांना फारसीचं चांगलं ज्ञान होतं. फारसीच्या ज्ञानामुळं तर त्यांना राजाने मुसलमान करायचं ठरवलं होतं. तिथून ते निघाले. आपल्या बायकोच्या हातचं देखील ते जेवत नसत, स्वतः स्वयंपाक करून जेवत असत, असे वामन पंडित. आणि मोठे पंडित होते, विद्वान होते. पांडित त्याचा गर्व होता. थोडक्यात सांगायचं असं, यथार्थ दीपिका त्यांनी लिहिली, गीतेवरची टीका भाष्य लिहिलं, पण यथार्थ दीपिका लिहिताना सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींवर टीका केली. गीता जाई एकीकडे, गीता जाई पूर्वेकडे आणि टीका चढे पश्चिमेचेकडे, दोहीसी हात लाविती बा पुढे, अर्थ का सापडे केवी तया. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनाच अर्थ सापडला नाही म्हणे गीतेचा.
तर मलाच तेवढा सापडला, अशी त्यांना अहमहमिका होती. आणि मग तेवढ्यात तो तिसरा ब्रह्मराक्षस तिथं फांदीवर बसायला. लोक म्हणले तुम्ही असं करा, खाली जा. ते ब्रह्मराक्षस म्हणले आणि त्या वामन पंडिताला विचारा मी बसू का इथं. त्यांनी ब्राह्मणाचं रूप धारण केलं. या ब्रह्मराक्षसानी खाली आला, नमस्कार केला. म्हणलं महाराज मी ब्रह्मराक्षस आहे म्हणले. आणि मग इथं कशाला आला. ते म्हणले मी तुम्हाला विनंती करायला आलो की तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही ब्रह्मराक्षस होणार आहेत, तर तोपर्यंत तुम्ही येईपर्यंत मला ही जागा देता का. मी फांदीवर बसतो, तुम्ही आला की बाजूला जातो. आणि मग वामन पंडिताला पश्चाताप झाला. अरे 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 मी ब्रह्मराक्षस होणार आहे काय म्हणले, एवढं ज्ञान संपादून. हो म्हणले हो. सांगायचं तात्पर्य असं. आणि तिथून मग त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं, बदल झाला. सांगायचं तात्पर्य असं की असे हे ज्ञान सुद्धा शेवटी गर्व निर्माण करतं. सांगायचं तात्पर्य हे की ते हे ज्ञान पवित्र आहे, पण ते गर्व निर्माण करतं माणसाला. आणि हे गर्व निर्माण करणारं ज्ञान माणसाला घातक आहे. त्यामुळं ते म्हणतात की प्रिया परमहंसा नाम, जी भक्ती परमहंसाला सुद्धा प्रिय आहे. परमहंस म्हणजे परमज्ञानी. शुकाचार्यांच्या सारखे महान ज्ञानी पंडित नव्हे, संत महात्मे, ते सुद्धा सगुणाकडे का आले असतील बरं. सगुण परमात्म्याचं वर्णन का त्यांनी केलं असेल. जे विषय जिणवणी जन्मले शुका अधिकदा दुले, ते विषयवानिताची भले. मौलींनी म्हटले रासक क्रीडेमध्ये रममाण झाले, कृष्णाच्या क्रीडेमध्ये रममाण झाले. का. मोठा आले ज्ञानी सुद्धा सगुण चरित्रामध्ये तल्लीन होतात. भक्तीचं महात्म्यच असं आहे की भक्तीमध्ये कोण एक तल्लीन होत नाही. ती रसपूर्ण आहे. भक्ती ही रसपूर्ण आहे, त्यामध्ये रस आहे. ज्ञानामध्ये रस नाहीये. ज्ञानामध्ये पावित्र्य आहे पण रस नाही. रस भक्तीत आहे. आणि अशा भक्तीमध्ये आपल्याला अद्वैती भक्ती आहे. माऊलींनी सांगितलंय अद्वैतामध्ये सुद्धा भक्ती करता येते, नाही असं नाही. ज्या भक्तीसाठी भगवंताला सुद्धा असं वाटलं काय का भक्त एवढे भक्ती करतात, एकदा भक्त तरी होऊन बघावं, म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार धारण केला. म्हणून ते निवृत्ती महाराज झाले, म्हणून ते तुकाराम महाराज झाले. का. भक्ताचं महात्म्य समजून घेण्यासाठी. भक्ताला काय गोडी आहे. एका काव्यामध्ये म्हटलंय कवींनी की भक्ताचे सोहळे देवभोगी. भक्तीचं महात्म्य असं आहे की भक्ताचे सोहळे देवभोगी. देवाला सुद्धा इच्छा होते की आपण भक्त व्हावं आणि भक्तीचं सोहळा भोगावा. कारण साखर गोड आहे, पण साखरेची गोडी मुंगी होई साखर खाई जे ते निके, की साखर होई जे ते निके. साखर होणं चांगलं का मुंगी होऊन साखर खाणं चांगलं. हो म्हणजे मुंगी होऊन साखर खाणं चांगलं, कारण गोडी साखरेला आपली आपली कुठं कळते. गोडी साखरेला तिची स्वतःची कळत नाही, मुंगीला गोडी कळते. चंद्रकांत द्रवता किरू होय परी त्या हातवटी चंद्रकी आहे. या ठिकाणी एवढं चंद्रकांत सूर्यकांत मणी आहेत. त्या मण्यांमध्ये जो पाझर निर्माण होतो तो त्या चंद्रकिरणामुळे होतो. पण चंद्रकिरणांना स्वतःचं काय. कुमुदिनी काय जाणे परिमळ, भ्रमर सकळ भोगी तसे. मौलींनी म्हटलं कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. कुमुदिनीला काय कळतं. कमलिनीला आपला स्वतःचा स्वाद कळत नाही. कमलिनीला आपल्यामधला जो गंध आहे तो कळत नाही. मग भ्रमर सकळ भोगी तसे, त्यासाठी भ्रमर व्हावं लागतं. म्हणून माऊलींनी माझ्या मनाला भ्रमर हो म्हटलंय. भ्रमर का तर भ्रमराला आपल्याला ऋणुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. तू अवगुण सांडून गुणाच्या मागे लागतात. गुण म्हणजे काय. भगवत गुण. गुण म्हणजे भगवंताचे गुण. अवगुण म्हणजे संसार आणि भगवंताचे गुण म्हणजे गुण. या गुणाच्या मागे गुणासाठी गुणग्राहिकत्व ज्यांच्या जवळ आहे, जो गुणग्राहक आहे तोच कमलाकडे येतो. दरदुराला कमलाचा स्वाद मिळत नाही, पण
भुंग्याला मात्र मिळतो. कारण भुंगा हा स्वाद घेण्यात पटाईत आहे. भुंगा हा रसास्वादक आहे. जो आस्वादक आहे तोच या कमलाचा स्वाद घेऊ शकतो. म्हणून देवाला सुद्धा असं वाटतं की आपण सुद्धा भक्त व्हावं. म्हणून प्रिया परमहंसा नाम असं शब्द वापरलाय त्यांनी, की परमहंस सुद्धा परमगतीला प्राप्त झालेले, मुक्त झालेले मुक्तांना पुन्हा मुक्त आत्मस्थिती सांडवेन. तुकाराम महाराजांनी मोठ्या थाटात म्हटलंय, अतिशय आवेशापूर्ण भाषेत म्हटलंय, मुक्त आत्मस्थिती सांडवीन. मी मुक्ताला सुद्धा आत्मस्थिती सांडवायला लावीन आणि मी ब्रह्मज्ञानाला सुद्धा लाळ घोटवायला लावीन. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञानी हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन. ब्रह्मज्ञानाला सुद्धा मी या भक्तीमध्ये आणीन. मुक्त सुद्धा आत्मस्थिती सांडून भक्तीच्याकडे येतील आणि भक्तीमध्ये रममाण होतील, असं भक्तीचं महात्म्य. त्यामुळं प्रिया परमहंसा नाम अशी ही यच्युत प्रिया. भगवंताला देखील हीच प्रिय आहे. भगवंताला सुद्धा भक्ती प्रिय आहे. भक्ती प्रिय श्रीपती. भगवंताला भक्ती प्रिय आहे. भक्तीशिवाय दुसरं काही प्रिय नाही. कारण भक्ती ही प्रत्येकाची आवड जी आहे, अंतःकरणामधली ओढ जी आहे, ती भगवंताला प्रिय आहे. म्हणून भक्त प्रिय आहे. तो भक्त कसाही असो, तो निर्धन असू द्या, तो अज्ञानी असू द्या, हा भक्त कोणत्याही पातळीवरचा असू द्या. आपण बघतो ना की किम सुदामनो धनम, सुदाम्याजवळ काय धन होतं? काही नव्हतं. आणि गजेंद्राजवळ काय ज्ञान होतं? काहीच नव्हतं. गजेंद्राला ज्ञान नव्हतं. सुदाम्याजवळ पैसा नव्हता. आणि ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सांगितलंय की हा भक्त हा कोणी असो, कसाही असो, मला तो प्रिय आहे. माझ्या त्या अंतःकरणामध्ये भक्तीचं महात्म्य एवढे अष्टवक्रा, किंवा जिला आपण अष्टवक्रा म्हणतो, कुब्जा म्हणतो, त्या कुब्जेने काय दिलं भगवंताला? फक्त गंध दिलं. तर भगवंतांनी तिचा उद्धार केला. म्हणून ते म्हणतात तिच्याजवळ काय रूपमध्ये काम, ती काय लक्ष्मी होती का? पण भगवंतांनी तिला रूप प्रदान केलं. असो, याप्रमाणे भक्ती प्रिय श्रीपती. भगवंताला भक्ती प्रिय आहे. आणि म्हणून प्रिया परमहंसा नाम, जी भक्ती परमहंसाला प्रिय आहे, मुक्तांना प्रिय आहे, जे मुक्त स्थितीला पोचलेले ते सुद्धा भक्तीसाठी पुन्हा रममाण होतात. तसेवम खिलमात्मानम. मला जाणवलं की त्यामुळं कदाचित माझ्या अंतःकरणामध्ये न्यूनता वाटत असली पाहिजे. खिलम न्यूनम. खिल शब्दाचा अर्थ न्यून असा आहे, कमीपणा. की नाही, मी भागवत धर्म वर्णन केला नाही, हे माझ्यातलं न्यून असलं पाहिजे. कळालं बरं का स्वतःला. आता समजा एखादा डॉक्टर आहे, त्याला काही त्रास झाला तर स्वतःला कळतं ना, त्याला कळतं, पण निर्णय सांगायला दुसरा डॉक्टर लागतो. हो, मला असं वाटतं, बघा बरं एकदा, म्हणून तो दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. आपण म्हणतो का हो तुम्ही तर डॉक्टर आहे? ते म्हणतो हो मी डॉक्टर आहे, मलाही थोडंफार कळालं, पण एकदा त्यातल्या तज्ज्ञाला दाखवा ना, म्हणून मी तुमच्याकडे आलो. तसं या ठिकाणी अंतःकरणात जाणवलं की त्यामुळं कदाचित मला तस्यैवं खिलमात्मानं मन्यमानस्य खिद्यतः. म्हणून कदाचित माझ्या अंतःकरणामध्ये अपूर्णता वाटत असेल की मी भागवत सांगितलं नाही, मी भगवत भक्तीचं कथन केलं नाही. मी सगळं काही केलं, धर्म सांगितला, कर्म सांगितलं, चातुर्होत्र सांगितलं, भाष्य लिहिले, ज्ञान सांगितलं, पण भागवत धर्म मात्र अंतःकरणपूर्वक सांगितला नाही. कृष्णस्य नारदोभ्यागात. आता इथं कृष्ण शब्द जो वापरलाय ना, तो कृष्ण म्हणजे कृष्ण द्वैपायन व्यास या अर्थाने. म्हणून भागवत ग्रंथ समजून घेताना टीकाच लक्षात घेतली पाहिजे. इथं कृष्ण शब्द कोणत्या अर्थाने आहे? मग कृष्णाच्याकडे, कृष्णस्य नारदोभ्यागात, कृष्णाकडे नारद आले. कोणते कृष्ण? हो, कृष्ण द्वैपायन व्यास यांच्याकडे, यांच्या आश्रमामध्ये. कोणता आश्रम? हा बदरिक आश्रम. इथे आश्रम म्हणजे बदरिक आश्रम असं वर्णन आहे. खिलम न्यूनम खिद्यतः खेदम प्राप्नुवन्तः. अंतःकरणात खेद उत्पन्न झाला. अंतःकरण
मनामध्ये खेद निर्माण झाल्यामुळं सखेद खिन्नता आली, मनात प्रसन्नता नाही आली, खिन्नता आली. आणि तेवढ्यात या सरस्वती तीरावरच्या बदरिक आश्रमामध्ये प्रत्यक्ष नारदाचं आगमन झालं. भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. नारद मुनी, नारद हे राजर्षी होते, त्यांना नारद मुनी असं आपण म्हणतो. यांची स्वारी या ठिकाणी आली, त्यांच्या आश्रमामध्ये दाखल झाली आणि ती आल्याबरोबर नारदांचं स्वागत त्यांनी केलं. अथतम सुखमासीन, या 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 नारदा. व्यास महर्षी उठून उभे राहिले. आता पहा कशी नाट्यपूर्ण घटना आहे. अंतःकरणात खेद निर्माण झालाय, काय करावं कळत नाही, कोणाला विचारावं कळत नाही. आपण ते इतके मोठे, कोणाला विचारायला जावं? मोठ्या माणसांची मोठी अडचणच असते, विचारायला कोणाला जावं? लोक म्हणतील वा तुम्हाला कळलं नका, तुम्ही तर सगळ्यालाच सांगता, सगळ्याला ज्ञान सांगता, तुम्हाला कळे नका. आता काय करावं? आपल्यापेक्षा कोण मोठं? मग आता मनामधल्या शंकेचं निरसन तर करायचंय. शंका तर मनात आली आहे, कदाचित मी भागवत सांगितलं नाही म्हणून कदाचित माझ्या मनामध्ये खेद असेल असं मनात वाटलं. आणि एवढ्या क्षणीच नारदाचं आगमन झालं. आल्याबरोबर त्यांना आसन दिलं. त्याप्रमाणे अर्घ्यपाद्य विष्ठरांनी पूजा केली. उपासीनम बृहच्छ्रवाः, बृहच्छ्रवाः नारदाला विशेषण वापरलंय, बृहच्छ्रवाः. नारदाने खूप काही ऐकलेलं होतं, ज्ञानी होते नारद. त्याचप्रमाणे ते मुनी होते, ते राजर्षी, देवर्षी, ब्रह्मर्षी असे जे वेगवेगळे ऋषींचे प्रकार आहेत त्यापैकी हे देवर्षी होते. आता देवर्षी म्हणजे काय, राजर्षी म्हणजे काय, श्रुतर्षी म्हणजे काय, परमर्षी म्हणजे काय, कांडर्षी म्हणजे काय, मग त्यांनी सांगितलंय ऋषीचे प्रकार आहेत. कर्म ज्ञानो भयपरा विप्रा ब्रह्मय स्मृता. कर्म आणि ज्ञान या उभय मार्गाचं आचरण करणारे म्हणजे ब्रह्मर्षी. जे कर्माचंही आचरण करतात आणि ज्ञानाचंही आचरण करतात ते ब्रह्मर्षी म्हणवतात. आणि कर्म गौणा ज्ञानपरा ते तू देवर्षय स्मृताः. आणि कर्म गौण आणि ज्ञान श्रेष्ठ असं मानणारे म्हणजे देवर्षी. म्हणून नारद कर्म गौण मानत होते आणि ज्ञान श्रेष्ठ मानत होते. व्यास महर्षींनी कर्माला महत्व दिलं, ज्ञानाला आणि भक्तीला महत्व दिलं नाही. म्हणून ते म्हणतात हे नारद आल्याबरोबर देवर्षी प्राह विप्रर्षी. हे विप्रर्षी, विप्रर्षी देवर्षी वीणा पाणी स्मयन्निव. आणि हातामध्ये वीणा घेतलेली होती. त्यांना अभ्युत्थान दिलं म्हणजे उठून उभे राहिले. सुरपूजित, सुरपूजित देव सुद्धा ज्यांची पूजा करतात असं वर्णन आहे. हे देव सुद्धा ज्यांची पूजा करतात असे असे बृहच्छ्रवा महायशाः. बृहच्छ्रवा म्हणजे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे, ज्यांचं यश, ज्यांची कीर्ती सर्वत्र व्याप्त आहे असे. आणि असे नारद आल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांना आसन दिलं, नमस्कार केला. आणि नारदांनी बसल्यानंतर हातात वीणा घेतलेली होती. एक सुहास्य हास्य केलं, स्मित हास्य केलं. आणि त्यांच्या चेहऱ्याकडे बघून चेहरा कुंडली ज्याला म्हणतात, चेहरा पाहिल्याबरोबर लोक सांगत असतात त्याला चेहरा कुंडली म्हणतात. चेहरा पाहिल्याबरोबर तुमचं सगळं सांगतात, तुमच्या मनात काय, तुमची इच्छा काय, तुम्ही अस्वस्थ का आहात. लोकांना वाटतं अरे याला कसं कळतं. अहो ज्ञानी असतात लोक, पाहिल्याबरोबर कळतं. जसं नाडी हातात घेतल्याबरोबर वैद्याला कळतं ज्याला काय दुखायलंय. नाडी हातात घेतल्याबरोबर याचं काय दुखायलंय ताबडतोब कळतं. का? नाडी परीक्षा कशाला म्हणतात? तेव्हा नाडी म्हणजे त्यांचं मूळ तत्व, मूळ ज्याच्यापासून आपल्या धमन्या, त्यांचा रक्तप्रवाह चालू असतो, त्यातून ज्ञानी लोकांना कळतं. स्पर्श ज्ञानाने कळतं, कोणाला पाहूनच कळतं. नारद व्यास महर्षीकडे बघू लागले आणि म्हणाले का हो व्यास महर्षी,
आपण म्हणतो ना, बरं आहे का, तब्येत बरी आहे, तब्येत वगैरे ठीक आहे, बरं चाललंय ना, असं विचारतो. तसं त्यांनी विचारलं, परितुष्यती शारीर आत्मा मानस, हे बाबा बरं आहे का तुमचं, तुम्हाला आरोग्य संपन्नता आहे, तुमचं मन प्रसन्न आहे, आणि तुमचा आत्मा, तुमचं मन, तुमचं शरीर, हे तिन्ही गोष्टी जर प्रसन्न असतील तर माणूस आरोग्य संपन्न आहे. आयुर्वेदाने तिन्ही गोष्टी सांगितल्यात. ऋतुचर्या सांगत असताना रोग निरोगीपणाचं सुद्धा लक्षण सांगितलंय. काय तर शरीर, आत्मा आणि मन ज्यांचं स्वस्थ आहे त्याला स्वस्थ चित्त असं म्हणतात, स्वस्थ वृत्त असं म्हणतात. स्वस्थ वृत्त हा पहिलंच प्रकरण आहे आयुर्वेदातलं, स्वस्थ वृत्त. कशाला स्वस्थ म्हणावं आणि मग अस्वस्थ. आधी स्वस्थ कळू द्या ना काय आहे ते, आधी आरोग्य कळू द्या, मग रोग कळेल. आपल्याला रोगापासून सुरुवात करतो आपण. रोगापासून नका करू, आरोग्यापासून करा. स्वस्थ वृत्त, तेव्हा आपल्या शरीर, मन आणि आत्मा हे जेव्हा स्वस्थ असतात तेव्हा आपण आरोग्य संपन्न असतो. आपलं शरीर चांगलं पाहिजे, आपलं मन चांगलं पाहिजे आणि आत्मा हा आनंदी पाहिजे. जिज्ञासितम सुसंपन्न ते म्हणतात. जिज्ञासितम, जिज्ञासितम म्हणजे इच्छा तुमच्या मनामध्ये, ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. जिज्ञासा शब्द कसा तयार झाला, जिज्ञासा शब्दाची व्युत्पत्ती काय तर ज्ञातुम इच्छा जिज्ञासा. तुमची ज्ञानाची इच्छा, याला जी जिज्ञासा आहे ती कृतवान भारतम. तुम्ही भारत केलं, महाभारताची रचना केली, लोकांच्या कर्म कसा करावं, धर्म कसा करावा हे सांगितलं. जिज्ञासतमदितंच ब्रह्म सत्य सनातनम. तुम्ही सनातन ब्रह्माचं ज्ञान सांगितलं, पण तरी मला असं दिसतंय की तुम्ही अंतःकरणात अप्रसन्न आहात. तुमचं मन प्रसन्न नाही, तुमच्या चेहऱ्यावर मला अप्रसन्नता दिसते. अथापि शोचस्य आत्मान मग कृतार्थ इव प्रभो. अकृतार्थ, अकृतार्थ म्हणजे मी काहीतरी केलं नाही, कृतार्थ झालो नाही. आपण म्हणतो ना मी कृतार्थ झालो. कृतार्थ म्हणजे तृप्त. माणसांना तृप्ती, तुष्टी, पुष्टिश्च सर्वदा. समजा आपण जेवण घेतलं, भूक लागली, जेवण घेतलं, पोट भरलं, पोट भरलं पण काय हो म्हणले, तुष्टी झाली पण पुष्टी झाली नाही. पोट भरलं पण काहीतरी पोटामध्ये गडबड वाटू लागली, आनंद वाटे ना. जेवण झाल्याचा जो आनंद आहे तो वाटत नाही. मग जेवण झाल्यानंतर काय झालं म्हणले, पोट डब्बत झाल्यासारखं झालं. म्हणजे जेवण झाल्यानंतर आनंद वाटायला पाहिजे, एका घासाने पुष्टी आणि तुष्टी दोन्ही प्राप्त व्हायला पाहिजे. पण जर जेवण होऊन सुद्धा केवळ पोट एखाद्या ओझ्यासारखं जर आपल्याला वाटायला लागलं, पोटामध्ये काहीतरी ओझ आहे, तर जसं जेवण करून निरर्थक होईल तसं झालं. म्हणले तुम्ही एवढं सगळं केलं पण तुमच्यामध्ये तुष्टी दिसत नाही, समाधान दिसत नाही, आणि अकृतार्थ इव प्रभो. अकृतार्थ, तुम्ही कृतार्थ नाहीयेत, तृप्त नाहीयेत. तृप्ती तुमच्या अंतःकरणात प्राप्त झालेली नाही. मी आता तृप्त झालो, समाधानी झालो. समाधान ही काही बाजारात मिळणारी गोष्ट नाहीये. समाधान हे आपल्या अंतःकरणातूनच मिळावं लागतं. का बरं, काय कारण असेल? प्रश्न विचारला नेमका. वैद्याने जसा नेमका प्रश्न विचारावा त्याप्रमाणे नेमका प्रश्न विचारला की तुमच्या मनामध्ये काय आहे की ज्यामुळे तुमचं मन असमाधानी वाटतं. तुम्ही भारत केलं, तुम्ही ज्ञान सांगितलं, तुम्ही कर्म सांगितले, पण तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये अजून अपूर्णता का वाटते, अकृतार्थपणा का वाटतोय? असं म्हटल्यानंतर व्यासाने हात जोडले. महाराज, अहो तोच तर माझा प्रश्न आहे. तेच आतापर्यंत मी तोच विचार करतोय. अस्त्वमेव सर्वमिदं त्वयोक्तम. तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे, तुम्ही जे म्हणता ते खरं आहे. मी सगळं केलं पण तथापि नात्मा परितुष्यते मे. माझा आत्मा
समाधान पावला नाही, मला संतोष झाला नाही, मला अंतःकरणातून समाधान वाटत नाही. तन्मूलमव्यक्त मगाधबोधम पृच्छामहे त्वात्मभवात्मभूतम. आणि तेच मी तुम्हाला विचारणार होतो की आता मला असं का वाटतं की मी परिपूर्ण नाहीये, ते तुम्ही सांगा. पृच्छामहे त्वात्म भवात्मभूतम सवय भवान वेद समस्त गुह्य मुपासितो यत् पुरुष पुराणः. का असं मला वाटतंय ते मला सांगा. आपण सगळ्या जगामध्ये सूर्याप्रमाणे, सूर्य जसा प्रकाश देतो, प्रकाश देण्यासाठी जगामध्ये फिरतो, तसं तुम्ही ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी सगळ्या जगामध्ये फिरता आहात. परावरेशो मनसैव विश्वम सृजत्यपत्यति गुणैर संगः त्वं पर्यटन नरक इव त्रिलोकी मंतश्चरो वायुरिवात्मसाक्षी. तुम्ही सूर्याप्रमाणे सर्वत्र तेजस्वी दृष्टिकोनातून ज्ञान देत फिरता आहात आणि वायूप्रमाणे तुम्ही सर्व साक्षी आहात. मंतश्चरो वायुरिवात्म साक्षी. तुम्ही बाहेर आणि आत, वायू जसा बाहेरही आहे आणि आतही आहे. बाहेर वायू आहे आणि आतमध्ये प्राणवायू आहे. प्राणवायू आपण घेतो, आपला अंतरंग शुद्ध करतो, तोच बाहेर जातो. म्हणजे वायू जसा बाहेर आणि आत दोन्हीकडे, तसं तुम्ही अंतर्ज्ञानी आहात आणि बाहेरच्या गोष्टीतही तुम्हाला सगळं ज्ञान आहे. तुम्ही ज्ञानी आहात. माऊलीने जसं म्हटलंय की हे संत कसे असतात, तर ज्याप्रमाणे सूर्य मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. सज्जन कसे असतात, तर मार्तंड जे तापहीन. मार्तंड सूर्य, सूर्याप्रमाणे. या ठिकाणी सुद्धा तीच प्रतिमा वापरली आहे की तुम्ही अर्क म्हणजे सूर्य, तुम्ही पर्यटन नर्क इव त्रिलोकी. तुम्ही तिन्ही जगामध्ये, तिन्ही लोकामध्ये, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ठिकाणी तुम्ही फिरता. तुमची गती सर्वत्र आहे, तुमचा संचार सर्वत्र आहे, तुम्हाला कुठं बंधन नाही. तुम्ही अनिर्बंध पद्धतीने सगळीकडे फिरता आणि वायूप्रमाणे तुम्ही साक्षी आहात. अंतर आणि बहिर, बाह्य आणि आत दोन्हीचे ज्ञान तुम्हाला आहे. परावरे ब्रह्मणी धर्मतो व्रतैहि. आणि तुम्ही पर आणि अवर अर्थात अंतरंग आणि बहिरंग, शब्द आणि शब्द ज्ञान आणि अनुभव ज्ञान, पर आणि अवर, शब्द ज्ञान आणि अनुभव ज्ञान या दोन्हीमध्ये तुम्ही तज्ञ आहात. परावरे ब्रह्मणी धर्मतो व्रतैहि स्नातस्य मे न्यूनमलं विचक्ष्व. आणि तुम्ही ज्ञानी आहात, त्याचप्रमाणे सूर्याप्रमाणे तेजस्वी आहात. सूर्याप्रमाणे तुमचं ज्ञान सर्वत्र आहे. आणि अवरेच ब्रह्मणी वेदाख्ये व्रतैहि स्वाध्याय निमय. तुम्ही स्वाध्याय, नियम, व्रत हे सगळं केलेलं आहे, म्हणून तुम्ही परमधर्म सांगू शकता. आता परे ब्रह्मणी धर्म तो योग्येन निष्णातस्य. तुम्ही परमधर्म सांगितला याज्ञावल्क्येन, ज्याप्रमाणे हा परमधर्म महान ज्ञानी लोकांनी सांगितला, असा परमधर्म तुम्हाला ज्ञात आहे. आणि किंचित्वम त्रिलोकीम पर्यटन नर्क इव सर्वदर्शी योगबलेन प्राणवायुरिव सर्व प्राणी नामांतरश्च सन्नात्मसाक्षी बुद्धी तज्ञः. ज्याप्रमाणे योगबलेन, योगाच्या बलाने ज्याप्रमाणे आपण प्राणायाम करतो आणि तो प्राणायामाचा वायू सर्वत्र आपण फिरवतो, त्याप्रमाणे तुम्ही सर्वत्र फिरता आणि म्हणून तुम्ही ज्ञानी आहात. सगळ्या प्रकारचे व्रत अनुष्ठान तुम्ही केलेले आहेत. वेदाचं ज्ञान तुम्हाला आहे, व्रतांचं ज्ञान आहे, सगळ्या प्रकारचे नियम तुम्ही जाणता. म्हणून तुम्ही माझ्या मनामधलं न्यूनमलम विचक्ष्व. विचक्ष्व म्हणजे पहा. तुम्ही माझ्या अंतःकरणात काय ते पहा. तुमच्या, कारण तुमची दृष्टी ही कशी आहे, अमोघ दृष्टी. तुमची दृष्टी वाया जाणारी नाही. तुमच्या दृष्टीमध्ये हे दिसू शकतं. दृष्टी फार महत्वाची आहे. आपण हजारो डॉक्टरकडे जातो, पण एखाद्या डॉक्टरचा गुण येतो का, बाकीच्या लोकांनी तो विचारच केलेला नसतो. आणि मग एखादा म्हणतो नाही नाही नाही, याला याचं दुखणं
वेगळं आहे. काय हे कळलं पाहिजे. जसं आपण त्यामध्ये काय दुखतंय, काय आजार आहे याचा आपल्याला अंदाज आल्याशिवाय औषध देऊन उपयोग नसतो. आणि म्हणून योग्य परीक्षा झाली पाहिजे, योग्य अशा पद्धतीने निदान झालं पाहिजे. आपण म्हणतो निदान झालं नाही. निदान म्हणजे काय हो? निदान म्हणजे त्या दृष्टीने पाहिलं नाही. तेव्हा हे जे निदान आहे, असं व्यास महर्षींच्या अंतःकरणामध्ये काय चाललेलं आहे, काय खळबळ चाललेली आहे याचं निदान करणारे कोण होते? तर नारद महर्षी, नारद मुनी होते. म्हणून ते म्हणतात की तुम्ही न्यूनमलम विचक्ष्व, माझ्यातलं काय न्यून आहे ते तुम्ही पहा आणि मला सांगा. न्यून फक्त तुम्हीच बघू शकता, कारण तुम्हाला ती दृष्टी आहे. आपल्या सगळ्यांना डोळे आहेत, पण दृष्टी वेगळी असते. आपण म्हणतो ना डोळे सगळ्यांनाच आहेत, पण दृष्टी त्या त्या क्षेत्रातल्या एखाद्याला असते. जसं एखादा चित्रकार आहे, तो एखाद्या गोष्टीकडे पाहतो, त्याला चित्र दिसतं त्यामधून, कारण त्याची चित्रकाराची दृष्टी आहे. एखादा हा सुतार आहे, त्याला झाडाकडे आपण घेऊन गेलं, हे झाड मला तोडायचंय, या झाडाचं काय होईल? तो म्हणतो अरे वा, या झाडाचा अमुक पटाव चांगले होतील, याचे खांड चांगले होतील, याच्या फळ्या चांगल्या होतील. हे कोणाला कळतं? जसं आपण एखाद्या आर्किटेक्चरला विचारतो ही आमची जागा आहे, याच्यात कसं बांधकाम करता येईल सांगा बरं. तो त्याच्या दृष्टीने पाहतो. ही दृष्टी प्रत्येकाची असते. मग कलाकाराची दृष्टी आहे, आर्किटेक्चरची दृष्टी आहे, त्याचप्रमाणे सुताराची दृष्टी आहे, वैद्यांची दृष्टी आहे. ही दृष्टी फार महत्वाची. तशी ज्ञानी लोकांची दृष्टी. इथे व्यास महर्षींच्या अंतःकरणामध्ये काय चाललंय, त्यांनी कुठे कमी आहेत, हे फक्त नारद मुनींना कळू शकतं. कारण नारद मुनी त्या दृष्टीचे. नारद या शब्दाचाच अर्थ तो होतो. नार म्हणजे ज्ञान देणारे जे आहे त्याला नारद असं म्हणतात. नारद ददाती नारदा. नारद म्हणजे जे ज्ञान देतात, ज्ञान देणारे. त्याचप्रमाणे नरे परमेश्वरे सदा तिष्ठती ती नारम ज्ञानम. नार म्हणजे ज्ञान. तदापि ती व्यासादिभ्य इति. म्हणून परमेश्वर त्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ते व्यासादिकांना देतो, म्हणून त्याला नारद असं म्हणतात. त्याचप्रमाणे नर म्हणजे जीव. नर म्हणजे जीव, आपण नर आहेत. आणि आपल्यामध्ये जे आहे त्याला नार म्हणतात. माणसामध्ये जे आहे त्याला नार म्हणतात. त्यांच्या ठिकाणी असणारं जे नार, जे अज्ञान आहे त्याचं जो खंडन करतो त्याला नारद असं म्हणतात. त्याचप्रमाणे ददातीम नारम ज्ञानंच बालकेभ्यश्च बालकाः. जे अगदी लहान लहान मुलांना सुद्धा, ध्रुव प्रल्हादादिकांना सुद्धा जे ज्ञान देऊ शकतात ते नारद आहे. म्हणून या ठिकाणी या नारदाचं ज्ञान इतकं श्रेष्ठ होतं की त्यांनी दत्तात्रयाला देखील ज्ञानोपदेश केल्याचं वर्णन वायुपुराणाने केलेलं आहे. त्याचप्रमाणे यावर हरिवरदाकारांनी टीका केलेली आहे. नारदांना सनत कुमारांनी ज्ञान देऊन या शोकसागरातून मुक्त केल्याचं वर्णन आहे. असे हे नारद मुनी कसे होते त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की त्यांची अंगकांती कशी होती, नारद दिसायला कसे होते. नारद यांची अंगकांती जाज्वल्य वन्हीप्रमाणे. एखादा वन्ही, एखादा अग्नीचा पोत जसा असावा तशी तेजपुंजता त्यांच्याजवळ होती. दृष्टी कशी होती, बालरवीप्रमाणे, सकाळी उगवलेल्या सूर्याप्रमाणे त्यांची दृष्टी होती. मस्तकावरती डाव्या बाजूला वळवलेला जटाभार होता. चंद्रकिरणाप्रमाणे कांतिमान असं शुभ्र वस्त्र होतं. अंगाला चिकटून असलेली वीणा होती आणि कृष्णाजीनं धारण केलेलं होतं आणि सुवर्णाचं यज्ञोपवीत होतं. चारही वेदांचा पाठ त्यांचा सतत चाललेला असे आणि सतत भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असत. गायन कुशल होतं, अप्रतिहत संचार होता आणि ऋत्विज होते, चिरंजीव असून उद्गाते होते. असे हे नारद ते हसले त्यांच्याकडे बघून आणि न्यूनमलम विचक्ष्व असं म्हटल्याबरोबर की तुम्ही माझ्यातलं न्यून सांगा आणि असे हात जोडून विनंती केली
परावरे ब्रह्मणि नारदो उवाच भवतां प्रायं यशो भगवतो मलं येनैवासौ न तुष्येत मन्येत दर्शनं खिलम्. नारदाला ही विनंती केल्याबरोबर नारद मुनी बोलू लागले. आता नारद मुनी काय बोलतील, कसे बोलतील, काय उत्तर देतील आणि आपलं स्वचरित्र कसं सांगतील, हे हा सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे विठ्ठल सीता